वसईत व्हॉट्सअपवरून सुरू झालेलं युद्ध आता रस्त्यावर आलेलं आहे आणि आज भारतीय जनता पक्षानं तब्बल 5 तास रस्ता रोको करून लोकांना वेठीस धरलं होतं। 2 ते 3 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे प्रतीक चौधरी आणि बहुजन विकास आघाडीचे स्वप्नील नर यांच्यामध्ये वाद झाला आणि मारामारी देखील झाली होती। यानंतर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्वप्नील नर यांना अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना जामीन देखील झाला होता। परंतु भारतीय जनता पक्षानं स्वप्नील नर यांची खाऊ गल्लीवर त्वरित कारवाई करावी, त्याच्यावर जी आहे की त्याच्यावर अनधिकृत असल्याचं सांगत त्याच्यावर तात्काळ कारवाई करायची मागणी करत रास्ता रोको केला होता। एकीकडे भांडण दोघांमध्ये झालं, परंतु आज 5 तास वसईतल्या हजारो जनतेला भारतीय जनता पक्षानं वेठीस धरलं होतं। पोलिसांनी विनंती केल्यानंतर देखील हे लोक ऐकण्याच्या तयारीमध्ये नव्हते। यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील हे देखील उपस्थित होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन झालं होतं। दुपारी 2:30 वाजल्यापासून हा राडा सुरू होता। पोलिसांनी मध्यस्थी केली, समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु हे काही समजण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। अखेर जिल्हाध्यक्षांना उचलून गाडीत टाकण्यात आलं, परंतु तात्पुरता राग शांत झाला आणि पुन्हा हे लोक रस्त्यावर आले आणि रात्री 9 वाजेपर्यंत हा राडा सुरू होता। अखेर खासदार सावरा यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर हे आंदोलन कुठेतरी मागे घेतलं। वास्तविक पाहता अशा प्रकारचा रस्ता रोको करताना पोलिसांची पूर्व परवानगी घ्यावी लागते, परंतु भारतीय जनता पक्षाने अशा परवानगी घेतली नसल्याचं समोर आलेलं आहे। पोलीस आता यांच्यावर कारवाई करणार का, हा देखील सवाल आता उपस्थित झालेला आहे। प्रश्न हा उपस्थित झालेला वाद जर दोघांमध्ये झाला होता तर वसईतल्या इतर जनतेला वेठीस का धरावं? कारण गणपतीचे दिवस आहेत, लोक खरेदीसाठी बाहेर निघाले। तुम्ही ही दृश्य जर पाहिली तर लोक वैतागलेले। एक टेम्पो चालकाची प्रतिक्रिया आमच्याकडे आहे, तो गणपती घेऊन निघालेला आहे। तो बोलतो आम्ही आमच्या गणपतीला घरी न्यायचं आहे की नाही। लोकांना माहीत देखील नाही आंदोलन कोण करते, कोणासाठी आहे। सर्वसामान्य जनतेला या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नसताना भारतीय जनता पक्षाच्या मुठभर कार्यकर्त्यांनी वसईच्या जनतेला आज वेठीस धरलं होतं। पोलिसाच्या नाकात देखील दम आणला होता। त्यामुळे ही कुठली लोकशाही आहे म्हणावी लागणार आहे की जी असं आंदोलन करण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, परंतु लोकांना वेठीस धरून हे कुठचं आंदोलन, हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। या संपूर्ण आंदोलनावर लोकांचं काय म्हणणं आहे, ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली, त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकूया। तर दुसरीकडे ज्या खाऊ गल्लीवर कारवाई झाली पाहिजे, ही खाऊ गल्ली स्वप्नील नर यांची बहीण सारिका पाटील यांची आहे। त्यांच्याशी देखील आम्ही बातचीत केली, त्यांचं देखील म्हणणं काय आपण ऐकूया। नाव सौ सारिका हेमंत पाटील। काय सांगाल, ही जी खाऊ गल्ली आहे ही कोणाची आहे, ती अधिकृत आहे का अनधिकृत काय? दादा, ही खाऊ गल्ली 7 बाऱ्यावर आहे आणि मी ही गेल्या 3 वर्षापासून मी ही खाऊ गल्ली चालवते। ही भाड्यावर घेतलेली आहे, माझी एग्रीमेंटही आहे ह्याच्यावर। मी आणि माझा नवरा आम्ही दोघं मिळून ही खाऊ गल्ली चालवतो आणि आमचं घर सर्व पूर्ण कुटुंब याच्यावर चालतं। आणि इकडे जे काय आहे हे करता धरता मी आहे, बाकी कोणीही नाही। स्वप्नील नर कोण आहे, काय? स्वप्नील नर हा माझा भाऊ आहे। हा ते लोक त्यांचं काही वाकडं करू शकलं नाही म्हणून या बहिणीच्या मागे लागल्या आहेत। आता मला सांगा, या लाडक्या बहिणींनी फक्त 1500 रुपयामध्ये घर चालवायचं का? यांची घरं इल्लीगल आहे। मी माझा व्यवसाय करून माझं पोट भरते। माझं एवढंच म्हणणं आहे, तुमची ताकद असेल तर तुम्ही त्याच्या मागे लागा आणि जे वाकडं करायचं ते त्याच्याकडे करा। या बहिणीच्या पोटावर पाय देऊ नका, तुमची ताकद तिकडे वापरा। काय झालं, तुमचं नाव काय? प्रितेश। काय झालं? गणपती आणायला निघाले, आमची पूर्ण फॅमिली आहे, उमेद वर्तक फॅमिली। हा, टेम्पो इकडे अडवलाय, गणपतीच्या टेम्पोला पण नाव सर्व तिकडे उभे आहेत। गणपती कसा आणायचा? मग काय झालं काय नेमकं इकडे? मी आला तर ते अंगावर आले अचानक। कशाबद्दल आंदोलन आम्हाला काहीच माहिती नाही, कसलं आंदोलन काय। त्यांना मला सणाचा दिवस आहे, गणपती आणायचा दिवस आहे, तुम्ही गाड्या सोडा। आता काय बोलतात ते सांगता तुमच्याकरता आंदोलन चालू आहे, पण आम्हाला माहितीच नाही आंदोलन कसलं चालू आहे ते। आम्ही या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, आम्हाला पण गणेशोत्सव साजरा करायचा आहे। आम्ही पण हिंदू आहोत आणि आम्ही या सगळ्या आनंदात सण साजरा करण्यासाठी सगळ्यांना इच्छुक आहोत। परंतु आमच्या कार्यकर्त्यावर झालेला हल्ला, हा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे बसलेलो आहोत। ज्यांनी हल्ला केला त्याचे जे अवैध बांधकाम आहे, त्यांच्याशी संबंधित जे अवैध बांधकाम आहे हे काढावं म्हणून आज आम्ही महानगरपालिकेकडे, आयुक्तांकडे मागणी केलेली आहे। मागील 2 दिवसापासून सातत्याने त्यांना भेटून आम्ही मागणी करत आहोत, परंतु ती मागणी त्याला ते केराची टोपली दाखवत आहेत। आज उद्या अजून त्याला वेळ घालवत आहेत। म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत आज सर्वसामान्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या आधी रस्त्यावर बसलेले आहेत। आम्ही आमच्या पद्धतीने महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार साहेब यांना 2 वेळा भेटून आमची मागणी मांडलेली आहे। त्यांनी सातत्याने ही मागणी खालच्या अधिकाऱ्यांना आमच्या समोर बोलावून सांगितलं की तुम्ही कारवाई करा, परंतु त्यांच्याकडे कोणता दबाव असेल तर त्याप्रमाणे ते कारवाई करत नाहीयेत। तुमच्या माध्यमातून मला यावेळेला असं सांगू इच्छितो
की या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिक असतील, आम जनता असेल, जे गणेशोत्सवाच्या खरेदीला निघाले असतील, त्यांची आम्ही क्षमा मागतो भारतीय जनता पार्टी म्हणून, हात जोडून त्यांना माफी मागतो. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही आहे, पण आमच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजेत म्हणून आज आम्ही इथे बसलेलो आहोत. गाडीच्या खाली झोपतो मग गाडी का खाली झोपू का आम्ही लढायचं नाही का लढायचं की नाही चलेगी. बंद करो, बंद करो, अरे बंद करो, बंद करो. छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, मस्त ऍक्टिंग कर रहे. हे आरामात आरामात गेले. अरे काय पण होईल.